हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही चाललो आहोत स्कॉटलँडला। तर पहिला आम्ही स्ट्रॅटफोर्ड स्टेशनहून निघालो। लंडन विक्टोरिया बस स्टॉपवर आमची बस आहे। तर स्ट्रॅटफोर्ड स्टेशनवरती इन केलं आणि लंडन ट्यूबने जाणार आहोत आम्ही, सेंट्रल लाईनने। तर जिनिशाची मस्ती चालू होती स्ट्रॅटफोर्ड स्टेशनवरती, बघू शकता तुम्ही। आमचा टाइमपास चालू होता थोडासा, ट्रेन यायला 2 मिनिटं होती आणि स्ट्रॅटफोर्ड स्टेशन बघू शकता। स्टेशनवरती असा टाइमपास करत असतानाच आमची समोरून येते ती आमची ट्यूब। तर हीच ती आहे लंडनची फेमस अंडरग्राउंड ट्यूब। तर लेटेस्ट एलिझाबेथ लाईन आहे, पण ह्या सुद्धा अजून आहेत। तर आम्ही एंटर केलं, बघू शकता तुम्ही। आणि हे स्ट्रॅटफोर्ड स्टेशन ओव्हर द ग्राउंड आहे, काही स्टेशन अंडरग्राउंड असतात। तुम्ही इथे बघू शकता हे एस्केलेटर, आम्ही अंडरग्राउंड पासून स्टेशनवर येत आहोत। तर आणि इकडे आउट केलं। जिनिशाची घाई असते खूप, जिनिशाने आउट इन अँड आउट करायची नेहमी घाई असते आणि ते चार्ज ऑटोमॅटिक कट होतो इन अँड आउटनुसार। तर आता आम्ही पोहोचलो लंडन विक्टोरिया स्टेशन। तर पहिला प्लॅन असा होता की आम्ही ट्रेन किंवा प्लेनने जाऊ, बट लास्ट मोमेंटला प्लॅन केलं। तिकीट सगळे फुल होते, मग आम्ही शेवटी बसने जायचं ठरवलं। आणि आमचा पण पहिलाच एक्सपिरियन्स होता बसने जाण्याचा। तर इथलं बस स्टॉपसुद्धा भारी होतं। तर आम्ही ऑलरेडी ऑनलाईन तिकीट बुक केलेली 4 जणांची, अराउंड 50 पाऊंड होतं प्रत्येकी। तर काही जण ऑफलाईनसुद्धा तिकीट काढून विदाऊट रिझर्वेशन येऊ शकता तुम्ही। तर ओव्हरनाईट जर्नी होती, जवळपास 8 तासाची जर्नी होती। लंडन विक्टोरिया स्टेशनला बसलो 10:30 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 7 वाजता अराउंड आम्ही डेस्टिनेशनला पोहोचणार होतो। तर आता आम्ही एडिनबर्ग बस स्टॉपला एकदम फ्रेश झालो। इकडचे बस स्टॉपसुद्धा फार भारी होते, असं वाटतं एअरपोर्टच आहेत एका प्रकारे। आणि तिथे टी घेतला आणि एंटर केलं ते एडिनबर्ग सिटीमध्ये। तर पहिला एक्सप्रेशन होतं ते एडिनबर्ग सिटीचं, एकदम भारी सिटी होती। एकीकडे ट्रेन चालते, एकीकडे बस, भारी एकदम वाटत होतं। रोडवरती ट्रेन चालताना पहिल्यांदाच बघितलं, लंडनमध्ये मी नव्हतं पाहिलं अजून। आणि ट्रेनच्या मागे बससुद्धा होत्या। सो मस्त सिटीचा आनंद घेत घेत आम्ही वॉक करत करत आम्ही चाललो होतो जिकडे आम्ही कार बुक केलेली। कारसुद्धा आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली अराउंड 200 पाऊंडने 5 दिवसासाठी। सो प्लॅन असा आहे की पूर्ण 5 दिवस ही कार आता आमच्याजवळ असणार आहे। आणि इंडियाचं लायसन इकडे व्हॅलिड आहे 1 वर्षासाठी। सो तुम्ही घेऊ शकता कार, आणि ते थोडं बेस्ट ऑप्शन आहे स्कॉटलँड फिरण्यासाठी। सो मस्त कार घेतली आणि आम्ही निघालो ते पिटलोकरीला। तर मस्त सिनरीचा आनंद घेत, आणि ऑन द वेज एक स्पॉट होता हर्मिटेज वॉटरफॉल, जिकडे आम्ही थोडा ब्रेक घेतला। सो अनिकेतला पण थोडा रेस्ट भेटेल। आणि कारमधनं उतरलो। सो जसं उतरलो तसं खूप थंडी होती। तो वॉटरफॉल 10 मिनिटाच्या अंतरावरती जंगलात होता। तर खूप लोक येत होती। बघा, ते ब्रिटिश लोकांचा कुत्र्याचा नाद एक भारी असतं, खूप प्रेम करतात ते कुत्र्यांवरती। आणि आम्हाला खूप थंडी वाजत होती। तर मस्त जंगलातून रस्ता होता, जिनिशाला पण भारी वाटत होतं एकदम। तर हाच तो आहे हर्मिटेज वॉटरफॉल, जिकडे आम्ही एंटर केला। तुम्ही आवाज घेऊ शकता, किती आवाज होता इथे। तर इकडे राईट साईडला डेस्टिनेशन वेडिंगसुद्धा होतात। तर आम्हाला तिकडे एंट्री बंद होती। सो आम्ही त्या ब्रिजवरतीच थोडा टाइमपास करत होतो, मस्त फोटो काढत होतो आणि क्लायमेटचा आनंद घेत होतो। जिनिशाची मस्ती बघू शकता तुम्ही, जिनिशासुद्धा फुल एन्जॉय करत होती। सो नेक्स्ट आम्ही पोचलो ते पिटलोकरी डिस्टिलरी। सो इकडे वाईनचा कारखाना आहे, वाईन आणि विस्कीचा। तुम्ही बघू शकता इकडे वाईन आणि विस्की त्यांच्या शॉपमध्ये सुद्धा विकायला होते, आणि इकडे ते विजिटसुद्धा करवतात कशी वाईन बनते ते। तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा बॉटल भरू शकता, तुम्ही परचेस केलेली वाईन बॉटल। देन आम्ही निघालो ते पिटलोकरी सिटीमधून। तर ओल्ड टाउन सिटी आहे, बघू शकता। एकही तुम्हाला बिल्डिंग दिसणार नाही, सगळी घरं ह्याच प्रकारची आहेत। आणि नेक्स्ट डेस्टिनेशन व्ह्यू पॉइंट होता आमचा तो पिटलोकरी
डॅम. सो हाच तो डॅम आहे जिकडून आय थिंक पिठलोकरी सिटीला वॉटर सप्लाय होता. खूप जुना डॅम आहे हा. डॅम पाहिल्यानंतर जवळपास संध्याकाळ झालेली, तो आम्ही ठरवलं की हॉटेलवरती जाऊया. सो आम्ही एअरबीएनबीवरती हॉटेल बुक केलेलं, अविमोर हॉलिडे इन. सो आम्ही निघालो त्या डायरेक्शनला. सो इकडे की देण्याची पण एक इंटरेस्टिंग प्रोसेस आहे, ते तुम्हाला सांगेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसं आम्ही बुक केलं आणि आम्हाला की कशी भेटली ते. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.